बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर. केजमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास. आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार. 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे. आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका. फक्त बीडच का? सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख. बीड पोलीस ठाण्यामध्ये कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा. पलंग आणल्याच्या माध्यमातील बातम्या चुकीच्या. बीड शहर पोलीस ठाण्यामधील सूत्रांची माहिती. गडचिरोलीमधील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण. 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश. आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम. 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग. गडचिरोली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण. अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ. 75 वर्षांनंतर गावात एसटीची बस तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन. भाजप कोकणामध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार. माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर. शिर्डीमध्ये 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित. 2 दिवसामध्ये भूमिका मांडणार सूत्रांची माहिती. नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी. 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार. बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार. मंत्रिपदावरून डावलल्यानंतर अब्दुल सत्तारांची शेरोशायरी. 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येईल. सत्तारांना विश्वास. रावसाहेब दानवेंवरही निशाणा. दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलं. मुलांना आईवडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना. शिक्षण सोडून शेती करण्याचा सल्ला दिल्यानं हत्या. 4-5 दिवसांपासून घरातच ठेवले होते मृतदेह. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा. हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा. जळगावच्या पाळधीमधील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं झाला होता वाद. मुंबईतील रस्त्यांवर नव्यानं चर खोदकामाला मनाई. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना. केवळ पाणी पुरवण्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीला परवानगी. 26/11 हल्ल्यामधील मास्टरमाइंड अतिरेकी तहवूर राणाला भारतामध्ये आणलं जाणार. अमेरिकेकडून प्रत्यार्पणाला न्यायालयाची मंजुरी. अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरामध्ये दहशतवादी हल्ला. गर्दीमध्ये ट्रक घुसवत हल्लेखोराकडून गोळीबार. हल्ल्यामध्ये 12 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी.